नमस्कार, मी उमेश कुमावत, TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. पवार साहेब, आपलं TV9 मराठीत स्वागत आहे. पवार साहेब, ही जर आपण निवडणूक बघितली तर ही अशी निवडणूक आहे ज्यावेळेस महाराष्ट्रातले दोन मोठे राष्ट्रीय पक्ष फुटले आणि त्यानंतरची निवडणूक आहे. आणि अनेकांमध्ये संभ्रम आहे की या निवडणुकीत नेमकं काय होणार आहे. अनेक पंडितही आहेत जे तेही याचा अंदाज नाही लावू शकत आहेत की या निवडणुकीत नेमकं काय होणार आहे. तुम्ही एवढ्या निवडणुका बघितल्या, कदाचित आमचा जन्म होण्यापासून त्याच्या अगोदरपासून तुम्ही राजकारणात आहात, तर या निवडणुकीत नेमकं काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? तुमचा अनुभव काय सांगतो? मला ही जी इलेक्शनची कॅम्पेनमध्ये लोकांचा मूड बघतोय, लोकांचा मूड शांतपणे फारसं रिॲक्ट न होता ज्यावेळेला मतदान करण्याची संधी मिळेल त्यावेळेला मतदान करणे आणि जे करतील ते आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरुद्ध करतील. आणि इथं परिवर्तनाचा विचार लोकांच्या मनामध्ये आहे. फक्त दडपशाही, दहशत, दबाव या सगळ्या गोष्टीच्यामुळे ते त्यांची मनस्थिती दाखवत नाही, रिॲक्ट होत नाही. पण मतदानाच्या वेळेला शांतपणाची होईल. कालची लोकसभेची निवडणूक ज्यावेळी झाली त्यावेळेस तिथं असंच होतं, मोदी 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 या शब्दाचं कोणी काही बोलत नव्हतं. सगळी भाषणं मोदींच्याच होती आणि विरोधकांच्याकडनं शांतपणाने कॅम्पेन चालू होती. तिथं काही 34 महाराष्ट्रासारख्या राज्यात 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1 जागा मिळाली होती आणि आमच्या पक्षाला 4 जागा मिळाल्या होत्या. त्याच राज्यात 5 वर्षाच्या नंतर पूर्ण सत्ता मोदींचा धंदावरती दौरे, सत्तेचा पूर्ण वापर गैरवापर. पण निकाल हा आला की आम्हाला लोकांना 30 जागा मिळाल्या 48 पैकी. म्हणजे लोक हे शांतपणाने बघतात, रिॲक्ट होत नाही, पण कृती करतात आणि या निवडणुकीत तेच होणार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की परिवर्तन